हे बघा इथे थालीपीठ सोडून घेतलेले आहे. भोपळा म्हणलं की बरेच जणांचे नाक तोंड मुरडतात. नंतर इथे सावकाश हे बघा इथे साईड चेंज करून घेतलेली. बघा किती छान असं खरपूस इथे थालीपीठ आपलं भाजलं गेलेलं आहे. तुम्ही भाजी न करण्याऐवजी असे थालीपीठ बनवून द्या मुलांना, सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. तुम्ही अशी थालीपीठ बनवली ना की घरात पण सर्वच म्हणतील की भोपळ्याची भाजी न करता असे थालीपीठच करत जा आणि सगळेजण आवडीने खातील. अशी ही थालीपीठ आहे, नक्की ट्राय करून बघा. मस्त असे खायला पण खूप छान लागतात आणि एकदा केले की पुन्हा पुन्हा करायची इच्छा होईल असे हे मस्त टेस्टी चविष्ट थालीपीठ आहे. हे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही मिरचीच्या खरड्याबरोबर, लसणाच्या चटणीबरोबर किंवा टॅमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागतात. असे छान मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे. चला तर आता आपण बघूया हे भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते. इथे आपण सर्वात आधी छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे, अर्धी लसणाची कुडी घेतलेली, आलं घेतलेले. आता आपण हे ना मिक्सरला फिरून घेणार आहोत. मिक्सरला असं आरडभरडच फिरून घ्यायचे, जास्त बारीक नाही झालं तरी चालेल. हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण काय करूया, हा भोपळा किसून घेऊया. इथे आपण हा भोपळा किसून घ्यायचा. आधी पूर्ण भोपळा मी इथे असंच किसून घेणार आहे. आता आपण इथे आधीच भोपळा किसायचा नाही, सर्व तयारी झाली ना की त्यानंतर आपण इथे भोपळा हा किसून घ्यायचा. आधीच किसला की तो काळा पडण्याची शक्यता असते, म्हणून आपण आधी सर्व तयारी करून घ्यायची आणि शेवट इथे भोपळा किसून घ्यायचा. तो काळा पडला, आधीच किसून ठेवला आणि काळा पडला ना की आपल्या थालीपीठचा कलर पण चेंज होतो. इथे आता पूर्ण इथे मी किसून घेतलेलं आहे. किसताना अशा बिया आल्या की ते आपण काढून टाकायचे आहे. इथे मी 1 कप भरून गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. 1 कप इथे डाळीचं पीठ मी ॲड केलेलं आहे. इथे आपलं थालीपीठ आधी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी छोटा 1 कप भरून इथे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. इथे 2 चमचे भरून इथे तीळ ॲड केलेले आहे. मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी आलं, लसूण, जिरे, धणे, हिरवी मिरची ह्याचं वाटण जे केलं होतं ना ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता. मी इथे अजून थोडंसं टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही इथे थालीपीठ बनवून बघा. मी जे जे साहित्य टाकलं ना ते साहित्य टाकून तुम्ही हे थालीपीठ बनवून बघा. हे भोपळ्याचे खूप छान लागतात. आता सर्व साहित्य आहे ना आपण छान मिक्स करून घ्यायचे. इथे पाण्याची काही गरज लागतच नाही आपल्याला, आणि लागलीच तर तुम्ही इथे दही टाकू शकता, त्याच्यामुळे थालीपीठची टेस्ट खूप छान लागते. हे बघा इथे मी थोडंसं दही घेतलेलं आहे, ते इथे मी घुसळून घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण हे छान मळून घेणार आहोत. वाटलंच तर इथे दहीच टाकायचं, पाणी न टाकता. असं पण इथे आहे ना जो भोपळा आपण किसून घेतला होता ना त्याला पाणी सुटतं, म्हणून इथे काय गरज पण वाटत नाही आपल्याला जास्त पाणी एक्स्ट्रा टाकायची. आणि वाटलंच तर दही इथे आपण टाकून घेतलेलं आहे. इथे मी ओला रुमाल पोळपाटावर टाकून घेतलेला आहे. इथनं असा आपण गोळा घ्यायचा, ज्याप्रमाणे आपण भाकरीला घेतो ना त्याचप्रमाणे भाकरी किंवा पोळीसाठी घेतो तेवढं, किंवा तुम्हाला जेवढं थालीपीठ हवं त्याप्रमाणे. आणि इथे असा थापून घ्यायची आपण. हाताला चिटकत असेल तर हात ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे असे थापून घेणारे. हे बघा असेच सेम तुम्ही पण थापून घ्या, म्हणजे हाताला ते चिटकत नाही. इथे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. इथे आपण आता तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर इथे थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत. आता इथे तेल सोडल्यानंतर आपण सावकाश असा हा रुमाल उचलायचा आणि ह्याच्यावर बघा इथे सावकाश काढून घ्यायचं आहे. ओला रुमाल असल्यामुळे ना थालीपीठ पटकन तव्यावर टाकल्या जातं. तर सावकाश आपण पूर्ण साईड ह्याची अशी तव्यापासून सुट्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे सावकाश
हे बघा इथे साईड चेंज करून घेतलेली. बघा किती छान असं खरपूस इथे थालीपीठ आपलं भाजलं गेलेलं आहे. मला पण कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला ना की असे थालीपीठ बनवून बघा. आपण भाजी करतो ना या भोपळ्याची, त्याच्यापेक्षा हे थालीपीठ मुलांना, घरच्यांना, सर्वांना खूप आवडतील. असे टेस्टी मस्त थालीपीठ होतात. पण मी ज्याप्रमाणे तुम्हाला साहित्य दाखवलं ना त्याचप्रमाणे सर्व साहित्य घ्यायचं आणि अशी गोल आकार द्यायचा ह्याला. हे बघा तसंच साहित्य घेऊन इथे तुम्ही बनवू शकता. गोल गोल आकार देत आपण इथे थापून घ्यायचे. हाताला जर चिटकत असेल तर हात ओला करून घ्यायचा. ते थालीपीठ आपलं भाजेपर्यंत मी इथे तुम्हाला दुसरं पण थापून दाखवलेलं आहे. फक्त आपल्या ह्या 4 बोटानेच हे थापायचं. आता आपण खालची पण साईड बघूया. हे बघा किती छान मस्त असं भाजले गेलेले. आता हे झालंय, काढून घेऊया. खाताने ह्याला साजूक तूप लावायचं, छान खूप टेस्टी लागतात. इथे पुन्हा थोडंसं, जास्त नाही, इथे तेल टाकून घेणार आहे. हे बघा इथे पुन्हा मी थालीपीठ सोडून घेतलेले आहे. इथे फक्त तवा आहे ना हँडलला धरून असा पूर्ण फिरवून घ्यायचा की जो आपण तेल टाकलेले ना जे ते पूर्ण असं लागल्या जातं थालीपीठला. जेव्हा भोपळा आणला ना की त्यावेळेला असेच थालीपीठ बनवते आणि हे खायला पण मुलं आहे ना आवडीने खातात. तुम्ही पण आहे ना नक्की ट्राय करून बघा. मी ज्याप्रमाणे बनवले ना त्याचप्रमाणे. बरेच जण भोपळा म्हणलं, भोपळ्याची भाजी की नाक तोंड मुरडतात. बरेच जणांना आवडत नाही ही भाजी. पण तुम्ही असे थालीपीठ त्यांना बनवून द्या. असे छान चविष्ट खमंग थालीपीठ मुलांना बनवून द्या, ते पण आवडीने खातील. इथे झाले, आपण काढून घेऊया. तुम्हाला जर ही माझी थालीपीठची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे छान मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे. हे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही मिरचीच्या खरड्याबरोबर, लसणाच्या चटणीबरोबर किंवा टॅमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही माझी ही रेसिपी पूर्ण बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.